पुन्हा एकदा नमस्कार नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. तर स्वामी समर्थांची पुण्यतिथी जवळ येत आहे, तर त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी म्हणजे शुद्ध चैत्र त्रयोदशी महिन्यात हा दिवस स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आणि ऊर्जावानसुद्धा मानला जातो. तर मग या दिवशी स्वामींची काही विशेष सेवा केल्याने स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच होते. तर त्यासाठी काही विशेष तोडगे केल्यास तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी प्राप्त होते हे नक्कीच. फक्त श्रद्धा असावी आणि उपाय जे आहेत ते मनाभावापासून तुम्ही करा. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त काही खास उपाय आणि तोडगे मराठीमध्ये आज आम्ही तुम्हाला खालीलप्रमाणे सांगत आहोत. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर उपाय नंबर 1, तारक मंत्राचा 11 वेळा जप. अतिशय प्रभावशाली तारक मंत्र आहे, सर्वात प्रभावी उपाय आहे हा. तर स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही सकाळी आणि किंवा मग संध्याकाळी अखंडपणे स्वामींच्या तारक मंत्राचा 11 वेळा जप करू शकता, किंवा तुमच्याकडून जर होत असेल तर एक माळसुद्धा करू शकता. एक माळ म्हणजे 108 वेळा. यामुळे तुमच्या संकटाचे निवारण होते आणि तुमच्या आयुष्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, काही संकटे असतील, तर ते दूर होण्यास फार मदत होते. आता उपाय नंबर 2, 5 अगरबत्ती आणि 5 फुले याचा विशेष तोडगा. सकाळी उठल्यानंतर 108 वेळा स्वामींच्या नामस्मरणासह म्हणजे नामस्मरण करताना स्वामींच्या चरणी 5 अगरबत्त्या आणि 5 फुले अर्पण करा. हा उपाय सलग 5 दिवस करा. ह्या उपायाने म्हणजे हा उपाय सलग 5 दिवस केल्याने तुमच्या समस्या स्वामी नक्कीच दूर करतील अशी मान्यता आहे, धारणा आहे. आणि श्रद्धा ठेवा, खरोखर स्वामी तुम्हाला कधीच नाराज करणार नाहीत. आता समोरील उपाय पाहूया. उपाय नंबर 3, हळदीचा गुप्त उपाय आहे हा. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी हळदीचे काही उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामधील हळदीच्या गाठी, जसं आपण त्याला हळकुंड म्हणू शकतो, हळदीच्या गाठी स्वामींना अर्पण करा, किंवा मग घराच्या मुख्यद्वारावर हळदीचे स्वस्तिक काढा. हा सुद्धा प्रभावशाली उपाय आहे. आता समोरील उपाय नंबर 4, स्वामी चरित्र सारामृत वाचन. ज्यांचे वाचन खरोखर फास्ट असेल ना, तर अगदी 1 ते 1.5 तासात स्वामी चरित्राचं हे तुमचं वाचन अखंड होऊन जाईल. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी शक्य असल्यास श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचे पारायण करा. विशेषतः 15वा अध्याय वाचल्याने स्वामी समर्थांचे आशीर्वाद मिळतात आणि तुमच्या मनात जे काही इच्छा असतील, तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील, त्या दूर होऊन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. उपाय नंबर 5, दानधर्म आणि अन्नदान. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त मठात जाऊन, कुठे केंद्र असेल कुठे जाऊन, किंवा मग गरजू लोकांना अन्नदान करा. हां, अन्नदान मात्र हे तुमच्या सोयीप्रमाणे करायचं. तुम्ही जेवढं करू शकता तेवढं करायचं. स्वामींना नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा. स्वामींना शक्यतोवर पुरणपोळी खूप आवडते, तर तुम्ही पुरणपोळी ह्या दिवशी करू शकता. आता उपाय नंबर 6, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या वाक्याचा ध्यान स्वामी समर्थांच्या या मूळ मंत्राचे मनन करा. हे मनन मनाभावापासून करा, शांत चित्ताने एकाग्रतेने करा. स्वामींच्या समाधीचे स्मरण करून त्यांनी दिलेले भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे आश्वासन मनात ठेवून ध्यान केल्यास तुमचं आत्मबल हे खूप मोठ्या प्रमाणात वाढते. तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढतो. आता उपाय नंबर 7, पिवळ्या कपड्यांचा वापर. स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची पूजा करताना जर तुम्हाला शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे. कपडे मात्र स्वच्छ धुतलेले परिधान करायचे. आणि किंवा पूजेमध्ये जर पूजा करत असाल तुम्ही, तर पूजेमध्ये पिवळी फुले व
पिवळा नैवेद्य वापरा. आता पिवळा नैवेद्य मी तुम्हाला सांगितलं, पुरणपोळी वापरू शकता. आता पिवळे फुले म्हणजे जसं झेंडूचे फूल उदाहरणासाठी तुम्ही वापरू शकता. आता उपाय नंबर शेवटचा 8 नंबरचा, 11 माळ नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 11 माळ 108च्या 11 वेळा माळा जपायचा. असा जप करा. या जपाने पाप कर्म जळून जातात आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सरळ, सोपे, पटणारे, चमत्कार दाखवणारे असे हे उपाय आहे. नक्की करून पहा. आता महत्त्वाची टीप, हे उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने करावेत. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरतेच. स्वामींच्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतेच. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खरंच खूप धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक, सोबतच शेअर नक्कीच करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये छानशा अक्षरात श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. अजून आपल्याला स्वामींबद्दल काय माहिती हवी असेल किंवा कुठले व्हिडिओ तुम्हाला बनवायला आवडत असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा.